हॅलो हाय मैत्रिणींनो, सर्वांना ओम साईराम. तर बघा हे कटोरी मापाचं ब्लाऊज आहे, कटोरीचं ब्लाऊज आहे. बघा मी कटोरीचं ब्लाऊज कटिंग करत आहे. तर याची चेस्ट जे आहे ते म्हणजे 43 इंच साईजचं हे ब्लाऊज आहे जे मी कटिंग करत आहे. बघा पूर्ण लांबी याची 16 होती, तर मी 1 इंच ॲड केले, 17 इंच घेतले. आणि त्याच्यामध्ये मी शोल्डर जे आहे ते 5 इंच घेतलं. आणि बगल याची जी आहे ती मी इथे 6.5 घेतली आहे. बघा आणि त्याच्यानंतर मग इथे मी छातीचा मेजरमेंट घेतला, 11.25 प्लस 1.5 इंच घेतला आहे इथे. आणि इथे पण आहे ना, छातीची सरळ लाईन आखून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. आणि इथे जे आहे ते कमरचा मेजरमेंट आहे, कमरचा 4था घेतला प्लस 1 इंच घेतला आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केला आणि सरळ लाईन घेतली. बघा अशा प्रकारे साधी आणि सोपी कटिंग आहे, सांगत आहे. बघा लक्ष द्या तुम्ही. त्याच्यानंतर मग आता इथे मी बगलवरती 1 वर 1 पॉईंट आणि 1.5 वरती दुसरा पॉईंट देत आहे. आणि हा बगलचा राऊंड जो आहे तो गोलाईमध्ये आखून घ्यायचा आहे. राऊंडमध्येच आपल्याला हा बगलचा आकार जो आहे द्यायचा आहे गोल आकारामध्ये. बघा अशा प्रकारे राऊंड जो आहे तो गोल देऊन दिला आहे. बघा मी हेच ठेवून मग मी तुम्हाला कपड्यावरती कसं कटिंग करायचं ते सांगत आहे, लक्ष द्या तुम्ही. त्याच्यानंतर मग आडवा गळा 2.5 घेतला आहे मी. खालच्या दिशेला जे आहे 7 इंच 7.5 इंच सॉरी याचा गळा होता 7.5 घेतला. आणि इथे खालच्या साईडला जे आहे ते मी 3 इंच घेतलं, कारण की लठ्ठ मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मी गळा त्यांना ब्रॉडच पाहिजे आहे, म्हणून मग मी खालच्या साईडला जे आहे ते 3 घेतलं आहे. इथे क्रॉसपट्टी मी 3.5 वरती घेतली आहे आणि या साईडला जी आहे ते 2.5 इंचावरती घेतली आहे. आणि आता आपल्याला ही क्रॉसपट्टीची सरळ लाईन जी आहे अशा प्रकारे आखून घ्यायची आहे. आता आपण कटोरीवरती येऊ. बघा मैत्रिणींनो, लक्ष द्या. कटोरी जी आहे याची 6.25 वरती आहे, 6.25 वरती पॉईंट दिला आणि वरच्या जो साईड आहे तिथे जो आहे मी 6 वरती पॉईंट दिला. बघा अशा प्रकारे जो आहे कटोरीचा गोल राऊंड आखून घेतला आहे. आता मी ही करते पेपर कटिंग. लक्ष द्या, साधी आणि सोपी कटिंग. जर तुम्हाला बघायचे असेल माझ्या चॅनलवरती, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे ते. हे बिगनर्स पण ही कटिंग यूज करू शकते, त्याच्यामुळे मग मी आज पेपर कटिंग केली. आणि मग मी तसं तर पूर्ण डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करत असते, पण जे नवीन शिकणारे आहे त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ अपलोड करत आहे. म्हणून मग ही जी कटिंग आहे ती मी आधी पेपरवरती कटिंग करत आहे. त्याच्यानंतर पेपर आपण कपड्यावरती ठेवायचं आहे आणि मग कपडा कटिंग करायचा आहे. बघा लक्ष द्या. बॅक साईड आहे सेंटरमधून मी कटिंग करून घेतला. आता मी इथे क्रॉसपट्टी कटिंग करत आहे. आता आपल्याला इथे आतमधल्या बगलचा आकार कटिंग करायचा आहे. कंपल्सरी आहे प्रत्येक मापामध्ये जो आहे आतमधला आकार जो आहे तो कंपल्सरी राहील. प्रत्येक मापामध्ये आतमधला आकार जो आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे. आणि समोरचा गळा पण अशा प्रकारे कटिंग करायचा आहे, राऊंडमध्येच कटिंग करायचं आहे. आणि कटोरीवरती येऊ आपण आता. कटोरी जी आहे ती पण गोल आकारामध्ये कैची फिरवतच आपल्याला अशी फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपली कटिंग झाली. आता हा जो आहे अस्तरचा कापड आहे, सगळं जे आहे ते मी अस्तरवरती असं बॅक साईड ठेवला आणि अस्तरवरती मी हा बॅक साईड जो आहे तो कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर आपण बाहीवरती येऊ, सॉरी फ्रंट कटिंग करणार आहोत. फ्रंट जो आहे जसा आहे तसाच ठेवायचा आहे पेपरवरती. आणि फ्रंटमध्ये काहीच मार्जिंग न आखता जसा आहे तसाच आपल्याला फ्रंट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी कटिंग केलं आहे. त्याच्यानंतर मग इथे आपण क्रॉसपट्टी घेऊ. क्रॉसपट्टी जी आहे सरळ सरळ अर्धा ते पाऊण इंच खालच्या दिशेला घ्यायची आहे एक्स्ट्राची. आणि सरळ आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती पण कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग इथे बाहीची कटिंग सांगत आहे मी. बाहीची कटिंग जी आहे ती मी फास्टमध्ये केली आहे, कारण तर मी याच्या आधी पण एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती चेक करू शकता. बाहीचा जो व्हिडिओ आहे ते मी पूर्ण सांगितलं आहे क्लिअरमध्ये. तर आता इथे आपण कटोरीवरती येऊ. कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे आणि कटोरी कधी पण उरेप कपड्यामध्येच राहील, म्हणजे क्रॉसमध्ये. आणि याचा सेंटर घेतला आहे, सेंटरमध्ये 1.5 इंच आणि साईडनी दोन्ही साईडनी 1.5 इंच घेऊन मी अशी कटोरी जी आहे ती मी आखून घेतली आहे. बघा जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा आणि मी जी आहे ते फर्मा कटिंग सांगितली आहे तिथे पूर्ण स्टेप बाय स्टेप मी समजावून सांगितलं आहे. अशा प्रकारे हा जो मेन फॅब्रिक आहे साडीचं कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि डायरेक्ट कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच मी हे सांगत आहे. बघा हा मेन फॅब्रिक आहे आणि या मेन फॅब्रिकवरती मी हे कटिंग सांगत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साधी आणि सोपी जी कटिंग आहे आपली.
तर बघा मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सपोर्ट करा, कारण असेच व्हिडिओ मी नेहमी अपलोड करीन. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही जी कटिंग आहे ती पूर्ण कटिंग झाली आहे आपली, बघू शकता.